नमस्कार, मी डॉक्टर अभिनव मोहन. मी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट आहे. भारती हॉस्पिटलमध्ये आपली बी विंगमध्ये सुपर स्पेशालिटी ओ पी डी आहे. तिकडे आपलं स्पेशालिटी ऑफ इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीच्या ओ पी डीमध्ये आपल्याला विविध सुविधा मिळतात. जस्ट मी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीबद्दल जनमानसाला समजेल असे थोडे गोष्टी समजावून सांगतो. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी म्हणजेच एंडोव्हॅस्क्युलर सर्जरी हे सर्वात कमीत कमी इन्व्हेजिव्ह प्रोसिजर करून आपण बॉडीतील सर्व अवयवांपर्यंत आणि त्याच्या आजारांपर्यंत ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या ज्या प्रोसिजर असतात हे क्रिटिकल पेशंटसाठी लाभदायक असतात. भारती हॉस्पिटल सांगली येथे आपल्याला ह्या सुविधा उपलब्ध आहेत. आपल्याकडे ओ पी डी आहे, तसेच इंटर डिपार्टमेंटल सपोर्टमुळे आपण इकडे गेल्या 3.5 वर्षापासून विविध प्रोसिजर्स मेंदू, लिव्हर, किडनी, पाय, शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिनींचे, तसेच जीव वाचवण्यासाठी लाईफ सेव्हिंग एम्बोलायझेशन प्रोसिजर्स आपण सुविधा दिलेली आहेत आणि करत आलेलो आहेत. ह्यामध्ये आपल्याला सर्वसामान्यांना समजण्यासाठी कॉमन प्रोसिजर जे आपण करतो ते म्हणजे एम्बोलायझेशन. एम्बोलायझेशन म्हणजे एखादी रक्तवाहिनी जर का फुटली किंवा डॅमेज झाली तर ते बंद करण्यासाठी जी प्रोसिजर आपण इमर्जन्सीमध्ये करतो त्याला एम्बोलायझेशन असे म्हणतात. तसेच वेगवेगळ्या अवयवांमध्ये जसं कॅन्सर असेल तर त्या कॅन्सरचा सप्लाय बंद करण्यासाठी जी आपण प्रोसिजर करतो, जे आपण प्री ऑपरेटिव्ह एम्बोलायझेशन ऑफ ट्यूमर म्हणतो, तर त्यासाठी सुद्धा आपण एम्बोलायझेशन ही प्रोसिजर वापरतो. ते सोडून मेंदूमध्ये जर का मेंदूच्या शुद्ध रक्तवाहिनीमध्ये फुगा असेल, ज्याला आम्ही ॲन्युरिझम म्हणतो, तर त्याला ओपन सर्जरी म्हणजे न्यूरोसर्जन क्लिपिंग करतात. त्याऐवजी आपण ॲडव्हान्स ट्रीटमेंट एंडोव्हॅस्क्युलर कॉइलिंग म्हणजे ॲन्युरिझम एम्बोलायझेशन आपण करतो. ते सोडून किडनीमध्ये कधीकधी रक्तवाहिनीला इजा होते, कधीकधी स्टोन फोडताना किंवा PCNL करताना कधी किडनीच्या नसेला डॅमेज होते, तर किडनी पूर्ण न काढता किंवा नेफ्रेक्टॉमी न करता आपण एम्बोलायझेशन करून ते रक्तस्त्राव थांबवून अवयवाला सुद्धा वाचवू शकतो, तसेच जीवसुद्धा पेशंटचा वाचवू शकतो. कॉमनली आपल्या देशामध्ये दुर्दैवानं अल्कोहोल म्हणजे दारू ही व्यसन खूप लोकांना असतं. त्यामुळे कधीकधी स्वादुपिंडाला सूज येऊन पोटातील ज्या शुद्ध रक्तवाहिन्या त्या डॅमेज होऊन त्यामध्ये फुगा होतो, त्याला आम्ही सुडो ॲन्युरिझम म्हणतो, आणि त्यामुळे पेशंटला आतल्यात ब्लिडिंग किंवा तोंडावाटे किंवा संडासद्वारे ब्लिडिंग होत असतं. तर अशा वेळेला क्रिटिकल ओपन सर्जरी म्हणजे GI सर्जरी लागू शकते. तर ह्याला पर्याय म्हणून आपण एंडोव्हॅस्क्युलर इंटरव्हेन्शन करून आपण एम्बोलायझेशन करून ती नळी बंद करतो. ते सोडून पायामध्ये रक्तवाहिन्या ब्लॉक होणे, उदाहरणार्थ शुद्ध रक्तवाहिन्या किंवा अशुद्ध रक्तवाहिन्या, त्यात ते ब्लॉक काढणे, त्याला आपण स्टेंटिंग म्हणतो किंवा अँजिओप्लास्टी म्हणतो. त्यात आपण कॅथेटरद्वारे सूक्ष्म नळी वापरून ते नळी ओपन करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून पेशंटचे पायाच्या ज्या शुद्ध रक्तवाहिन्या त्या ओपन होऊन पेशंटला आपण गँग्रीनपासून वाचवण्यासाठी किंवा न भरणाऱ्या जुन्या जखमेसाठी आपण ही ट्रीटमेंट देऊ शकतो. तसेच अशुद्ध रक्तवाहिनी जी आपल्याला आता माहीत असेल, कोविडमध्ये बऱ्याच लोकांना डीप वेन थ्रॉम्बोसिस म्हणजे DVT होत होतं. तर त्याच्यामुळे सुद्धा त्या गुठळ्या जर का हार्टपर्यंत गेल्या तर पेशंट अचानक धापसाला लागून पेशंटला श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होत होता. तर त्यासाठी आपण IVC फिल्टर घालून जे अशुद्ध रक्तवाहिन्या पायातील बंद असतात किंवा ब्लॉक असतात, ज्याला आपण ॲक्यूट DVT म्हणतो, त्याचं पण ट्रीटमेंट करण्यासाठी आपण कॅथेटरद्वारे कॅथेटर डायरेक्टेड थ्रोम्बोलायसिस असं करून पेशंटचं पायाची नळी ओपन करण्यात मदत करून पेशंटचा जीव देखील वाचवून पायाचं जी सूज असते ती कमी होण्यासाठी आपले मदत होऊ शकतात. ते सोडून डायलिसिस पेशंटला ज्यांना AV फिस्चुला बनवून हिमोडायलिसिस करतात त्या लोकांसाठी पर्मकॅथ ही प्रोसिजर ॲडव्हान्स इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये मोडते. त्यात आपण चमडीच्या आतमध्ये पातळ नळी घालून हार्टमध्ये ती ठेवतो, जेणेकरून पेशंटचं डायलिसिस होऊ शकतं, आणि जोपर्यंत पेशंटला AV फिस्चुला बनलेला नसतो तोपर्यंत पेशंटचं डायलिसिस त्यातनं होऊ शकतं. तर अशा विविध प्रोसिजर्स आपण पूर्ण बॉडी, उदाहरणार्थ मेंदू, किडनी, लिव्हर, प्लीहा, पायाच्या शुद्ध अशुद्ध रक्तवाहिन्या, तसेच इतर अवयवांच्या सुद्धा शुद्ध अशुद्ध रक्तवाहिन्या, ह्यांचं सर्वांगीण ट्रीटमेंट आपण इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी किंवा एंडोव्हॅस्क्युलर सर्जरी ह्या डेडिकेटेड भारती हॉस्पिटलमधल्या असल्या विभागांतर्गत आपण इतर डिपार्टमेंटबरोबर संलग्न होऊन आपण ह्या प्रोसिजर्स भारती हॉस्पिटलमध्ये गेल्या 3.5 वर्षात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेद्वारे बऱ्याच पेशंटना त्यामध्ये मोफत हे उपचार दिलेले आहेत. काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट असतात जसं आउटिक इंटरव्हेन्शन आणि हे त्या आपण सुद्धा भारतीमध्ये देत आलेलो आहे.